हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा आज हनुमानगडीवर दीपोत्सव व आतषबाजी साजरी करण्यात येणार आहे व 7 फुटांचा अखंड दिवा लागणार असल्याची माहिती हॉटेल ग्रेसिंगमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत लप्पीसेठ जाजोदिया यांनी दिली। 14 वर्षाच्या वनवासानंतर जेव्हा भगवान श्रीराम अयोध्येत परतले तेव्हा अयोध्याच्या लोकांनी शहरात दीपोत्सव साजरा केला, कारण हा केवळ घरी परतण्याचा उत्सव नव्हता, तर तो अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा उत्सव होता। तीच परंपरा पुढे नेत हनुमानगडीवर 7 फुटांचा अखंड दिवा लावण्यात येणार आहे। दीपावलीच्या शुभ पर्वावर दीपोत्सव व आतषबाजी, दिवाळीच्या पर्वावर अमरावतीकरांना ही अनोखी भेट मिळणार आहे। हनुमानगडी येथे हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात उंच 111 फुटांची हनुमानाची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे। यावेळी येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे। रविवारी अयोध्येचारम मंदिरातून आणलेल्या ज्योतीद्वारे 7 फुटांच्या दिव्यांमध्ये अखंड ज्योत जाळून सायंकाळी 6 वाजता आरती करण्यात येणार आहे। या निमित्ताने सायंकाळी 6:30 वाजता दीप महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। तसेच रात्री 9 वाजता भव्य आतषबाजी करण्यात येईल। प्रत्येकाने अखंडे दीपज्योतमध्ये 2 थेंब तेल टाकावे व 1 दिवा लावावा असे आवाहन हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे। या ठिकाणी हजारो दिवे एकाच वेळी जळणार असून प्रभू रामचंद्राच्या विजयानंतर अयोध्येमध्ये परत येत असताना विजयाला समर्पित हा दीपोत्सव राहणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। पत्रकार परिषदेला समाजसेवक लप्पीसेठ जाजोदिया, सुनील राणा, शक्ती महाराज यांसह हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते। पत्रकारगण, आपका तहे दिल से स्वागत है और मंच पर उपस्थित हमारी दीदी, आने संख्या हमारे प्रियजन शक्ति महाराज, लप्पीसेठ, सुनील राणा, वीरेंद्र और बाकी सारे मंच पर इनका भी तहे दिल से स्वागत करता हूँ। आज इस पावन अवसर पे एक तो ये अवसर 100 साल के बाद आया। आज गोबारस युक्त धनत्रयोदशी, शनि प्रदोष, सर्वसिद्धि योग, अमृत योग, बुद्ध योग, ऐसे 11 योगों का मिलन, और इन 11 योगों का एक साथ मिलन ये करीब 100 वर्षों के बाद संपन्न हुआ है और खास करके शनि के दिन पर संपन्न हुआ, शनि प्रदोष के दिन संपन्न हुआ। ऐसे संपन्न योग पर स्त्री शक्ति को उजागर करने के लिए और स्त्री शक्ति का सम्मान करने के लिए दीपोत्सव आयोजित किया गया। दीपोत्सव की परंपरा बहुत पुरानी है। पहली परंपरा जो हम सब लोग जानते हैं वो प्रभु श्री रामचंद्र के आगमन की परंपरा जानते हैं, और प्रभु श्री रामचंद्र के आगमन की परंपरा धनत्रयोदशी से दीपोत्सव शुरू किया गया था, जबकि वो अयोध्या में धनत्रयोदशी के कुछ दिन पहले ही आ गए थे, लेकिन दीपोत्सव की परंपरा वहाँ से होती है और वही परंपरा को आगे बढ़ाते हुए अयोध्या में भी आमंत्रित करण्यासाठी आणि आपल्या माध्यमातून सर्व शहरातील सर्व नागरिकांना आणि सर्व हनुमान भक्त आणि राम भक्त यांच्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रण देण्यासाठी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वांना बोलवून आमंत्रण केलं आहे। त्या निमित्तानं अखंड दीप आणि दीपोत्सव या कार्यक्रम आज जो हम दीप जलाएंगे स्थूल रूप से इस अंधकार को मिटाने का। और हमारी माता जो ओम शांति माता जो हमारी बैठी है उनका भी मैं, और हमारे जाजोदिया परिवार और हमारे राणा परिवार का भी मैं श्री महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठान की ओर से, नरेंद्र मोदी विचार मंच की ओर से, संत बौद्धिक विचार मंच की ओर से मैं दीपावली की बहुत बहुत आपको शुभकामनाएं देता हूं। और हमारे सामने हमारे संपादक अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।